मी आधीच सांगितलेलं, कोणीही नाराज नाही. निवडणूक डिक्लेअर झाल्यावर जोपर्यंत अधिकृत उमेदवार घोषित होत नाही तोपर्यंत काही प्रमाणात सगळे लोक प्रयत्न करत असतात की बाबा मला उमेदवारी मिळेल. कोणाला एकदा उमेदवार डिक्लेअर झाला की पक्षांतर्गत सगळी नाराजी ही संपून जाते. तरीसुद्धा मी जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या सगळ्यांची मी भेट घेतलेली आहे. काल दीपक भाऊ असतील, नाना काटे असतील, शिवतारे असतील किंवा आपले विलास लांडे साहेब असतील आणि शेवटी मी काल सुनील अण्णा टिंगरेंकडे पण गेलतो आणि त्यांचंही रणनीती कशी असावी, समजा निवडणूक लागलीच तर त्याचं काय प्लॅनिंग करावं हे बऱ्यापैकी सगळ्यांशी बोलून मला वाटलं नाही कोणी नाराज आहे त्यातलं. आता घुले साहेबांची मी परवाच भेट घेतली, ते आत्ता माझ्यासोबतच आहे तिथे, तर नाराज आहेत असं कोणी मला तरी वाटलेलं नाही. महाविकास आघाडीकडनं अजूनही त्यांच्याबाबत काही स्पष्टता आली नाही आहे मागे घेणार वगैरे. निवडणूक लागेल असं दिसलं तर कशी असणार आहे तुमची रणनीती? कारण की मेजॉरिटी जरी तुमच्याकडे असली तरी तुम्हाला काय तुम्ही ठरवलं? प्रदीप कन्नांचं काय? हे बघा, आता महाविकास आघाडीने जर माघार घेतली नाही तर तसंही आम्ही निवडणुकीची तयारी केलेलीच आहे आणि मताधिक्य आमच्याकडं बऱ्यापैकी जास्त आहे. जवळपास 95% मतं ही महायुतीची आहेत आणि मी महायुतीचा अधिकृत उमेदवार असल्यामुळं मला खात्री आहे ती 95% मतं सगळी मतं ही मला पडतील. तसं त्या महायुतीच्या सगळ्या नेत्या आदरणीय मुरली अण्णांनी पण तसंच जाहीर केलेलं आहे, माननीय नीलम गोरे मॅडमनी पण तसंच जाहीर केलेलं आहे आणि आमच्या पक्षानेही तसंच जाहीर केलेलं आहे. तर मला वाटत नाही कुठेही 1% इकडं तिकडं कुठली मतं जातील. संजय काकडे साहेब आणि प्रदीप कंस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. ते तुमच्या अपक्ष उमेदवारी आज शेवटचा दिवस आहे, ते माघार घेतील महायुतीतले घटक पक्ष म्हणून? मला असा विश्वास आहे की कंतसाहेब हे माघार घेतील आणि त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. महायुतीचे किंवा भाजपचे ते भाजपकडनं त्यांनी अर्ज भरलेला नाही आहे, म्हणून असं चुकीचं आहे म्हणणं की बाबा ते मित्रपक्ष आहे किंवा त्यांनी. असं आहे ना की महायुतीची मतं डिवाइड होऊ शकतात जर कंदांनी माघार नाही घेतली. महायुतीची मतं कुठेही डिवाइड होणार नाहीत. 1%ही मत इकडचं तिकडं कुठे जाणार नाही. अजूनही वेळ आहे का महाविकास आघाडीला की त्यांनी अर्ज हा मागे घ्यावा आणि तुम्ही काय प्रयत्न करणार आहे का? अशी विनंतीच आहे माझी माननीय आदरणीय पवार साहेबांना, माननीय सुप्रियाताईंना की मताधिक्य बघता त्यांनी जर माघार घेतली, जसं माझ्या वडिलांनी 2012 साली पवार साहेबांचा शब्द राखून राज्यसभेत आमच्याकडं जवळपास 50पैकी जास्त आमदार असतानाही त्यांनी माघार घेतलेली, तर असं विनंती आज करणार आहेत ते पवार साहेबांना. आज दिलीप वळसे पाटलांनी तुमच्या संपत्तीच्या संदर्भातला मुद्दा पुढे आलेला आहे की तुम्ही जय पवारांना 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे. बरं झाला हा प्रश्न विचारला. आता जे ॲफिडेविट आहे त्याच्यामध्ये क्लिअरली म्हणलेलं आहे की लोन्स अँड ॲडव्हान्सेस, ते कर्ज नसून तो ॲडव्हान्स आहे. तो एक कॉलम असतो लोन्स अँड ॲडव्हान्सेस. तर माझा जो राहता घर आहे आत्ता यशवंत गाडगेनगर 9 नंबर बंगला आहे आमचा, 10 नंबर जो बंगला आहे, 10 नंबर प्लॉट हा माननीय जय अजित पवार ह्या नावाने तो बंगला आहे. तो प्लॉट मला स्वतःला तिथं राहण्यासाठी मी घेणार होतो आणि तसंच आमचं आदरणीय मागच्या वर्षी झालं. तो काय ह्या निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाही आहे. तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे तो. तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली ती. तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळं त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला. त्याचा तो ॲडव्हान्स आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काय मी मीडियामध्ये बघतोय सकाळपासून कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाही आहे. आता ॲफिडेविट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात, त्याच्यामध्ये लोन्स अँड ॲडव्हान्सेस असं ते तुम्ही ॲफिडेविट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल. तर ते लोन नसून ते ॲडव्हान्स आहे तो त्या 10 नंबर बंगल्यासाठी. म्हणून आधी विलास लांडेंनी एक आरोप केलेला होता की आर्थिक निकषावर तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, त्याच्यामुळे आज ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे. बरोबर आहे, त्यांनी केला असेल. तो आता कसं आहे की माझा व्यवसाय आहे त्याच्यामुळं निश्चित माझ्याकडे पैसे आहेत किंवा माझं ते जे काय तुम्हाला ॲफिडेविटमध्ये दिसेल ती संपत्ती आहे. माझ्या वडिलांनी जवळपास 450 काहीतरी कोटींची त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी बातमी केलेली, ते डिक्लेअर केलं तर ॲसेट 2014 साली. तर आमचा व्यवसाय असल्यामुळं आता ते थोडंसं कुठं आर्थिक गणित असू शकतात असं तसं ते काय या गोष्टी बोलत असतील लोक, पण त्याच्यात काही तथ्य नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी काही बोलणं झालंय का तुमचं? महाविकास आघाडीच्या नेत्यांशी माझं बोलण्याचा प्रश्न येत नाही, कारण मी काय तेवढा मोठा नाही. माझे वडील पवारसाहेब आदरणीय पवारसाहेबांशी बोलतील, काय असेल ते त्या लेवलला ते निर्णय घेतील. परंतु पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा जो हे निवडणूक आहे याची आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे
त्याच्यामध्ये समजा निवडणूक झाली तरी आमची तयारी आहे, नाही झाली तर आनंदच आहे. पण समजा निवडणूक झाली तर पूर्ण आम्ही जेवढे आमची मतं आहेत त्याचं मी तुम्हाला खात्री देतो, एकही मत अनलेस कोणी काय आजारी असेल किंवा काय, पण बाकी कुठलीही मतं इकडची तिकडं जाणार नाही. असे कुठलेही उमेदवार हे बघा, हा वरिष्ठांचा निर्णय, आदरणीय पारदादा असतील, आदरणीय वहिनी असतील, हा त्यांच्या लेवलचा हा निर्णय आहे. मी एक फार छोटा आत्ताच पक्षात आलेलो आहे आणि मी एक आमदार म्हणजे ह्याची स्थानिक स्वराज्याची निवडणूक मी लढवण्यासाठी उभा आहे उमेदवार म्हणून. तर हा वरिष्ठांचा निर्णय, ह्याच्यामध्ये मला बोलण्याचा काही अधिकार नाही, मी तो विचारही करत नाही. असे कुठले उमेदवार होते का की ज्यांनी तुमच्या विरोधात जो फॉर्म भरला त्यांना असं वाटत होतं की DPCचा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि मग या निवडणुकीतनं त्यांनी पुढे येऊन लोकप्रतिनिधित्व करावं, असं काही आहे? माझा जितके उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना हाच संदेश असेल, कोणाला DPDC असेल काय, तर ही आमदारकी जी आहे ही जिल्ह्याचे जे मतदार आहेत माझे, ही त्यांची आमदारकी आहे. खरे तर मी तर एक जरी आहे तिकडं फक्त बसण्याचा त्यांच्यामार्फत, परंतु कुठलाही काही निधी असेल काय असेल हा त्यांनाच जाणार आहे. बाहेर मी देऊही शकत नाही, मला द्यायचंही नाही कोणाला. जे काय माझा निधी असेल मी आजच जाहीर करतो की जे माझे मतदार आहेत, निवडणूक होऊ न होऊ त्यांच्यामार्फतच हा निधी जाणार. माझ्याकडनं वैयक्तिक कुठेही हा निधी कोणालाही दिला गेला जाणार नाही. काही अपक्ष उमेदवार तुमची भेट घेणार असल्याची माहिती मिळते, कोण आहेत आणि काय नेमकं भेटीत? असं काही नाही, मी आता ऑफिसमध्ये आलेलो आहे, आत्ता इथंच आहे मी. जर कोणाला काही निधीची किंवा असं काय DPDC जे तुमच्याकडनंच मला माहिती मिळते तसं काही असेल तर इथं ते आले तर मी तसं स्पष्टीकरण त्यांनाही देईल किंवा तसा विश्वासही देईल. जसं तुम्ही तुमच्या पक्षातल्या सगळ्या नाराजांची भेट घेतली, तसे प्रदीप कंद शेवटी महायुतीचे घटक पक्षाचे आहेत, त्यांनी अजून काही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांना भेटणार, त्यांची विनंती करणार? 100% मी त्यांना भेटायला जाईन. ते सिनियर आहेत आणि महायुतीचे घटक पक्षांचे ते नेते आहेत पुण्यातले. त्यांना माझा संपर्क होईल, ते जिथं बोलवतील तिथं मी त्यांना जाऊन भेटून त्यांचं जर काय समजा माघार घ्यायची काही इच्छा असेल किंवा त्यांना काय एकत्र पुढं कसं काम करता येईल महायुतीसोबत, घटक पक्षांसोबत, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी पुढं काम करेन. ठीक आहे, ओके, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.